नमस्कार सर्वांना. चला आपण नित्य समानतेची उजळणी करूया. हे एक असे समीकरण असते जे त्यातील चलांच्या सर्व किमतीसाठी सत्य असते. अशीच एक नित्य समानता म्हणजे एचा वर्ग वजा बीचा वर्ग, जी ए अधिक बी गुणिले ए वजा बीच्या बरोबर असते. या व्हिडिओमध्ये आपण नित्य समानतेची भौमितिक सिद्धता पाहणार आहोत. आपण ए बाजू असलेल्या एका चौरसापासून सुरुवात करूया. आता आपल्याकडे ए बाजू असलेला चौरस असल्यामुळे त्याचं क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू म्हणजे ए गुणिले ए म्हणजेच एचा वर्ग असेल. आता समजा आपण इथे बी ही अशी लांबी घेतली की जी ए पेक्षा लहान आहे आणि अशीच बी लांबी दुसरीकडेही घेतली. मग तुम्ही पाहिल्यास या मोठ्या चौरसामध्ये आपण बी बाजू असलेला एक लहान चौरस तयार करू शकतो. आता या चौरसाचं क्षेत्रफळ बी गुणिले बी म्हणजेच बीचा वर्ग असेल. आता जर आपण हा लहान चौरस काढून टाकला तर आपल्याकडे ही उरलेली आकृती शिल्लक राहील. मग या उरलेल्या आकृतीचं क्षेत्रफळ एचा वर्ग वजा आपण जो भाग काढून टाकला त्याचं क्षेत्रफळ म्हणजे बीचा वर्ग असेल. त्यामुळे त्याचं क्षेत्रफळ एचा वर्ग वजा बीचा वर्ग असेल. बरोबर. आता तुम्ही इथे पाहिल्यास ही संपूर्ण बाजू ए होती आणि आपण त्यातून बी लांबी असलेला विशिष्ट भाग काढून टाकला. त्यामुळे इथे उरलेली लांबी ए वजा बी आहे. त्याचप्रमाणे हा दुसरा भाग सुद्धा ए वजा बी आहे. आपण या उरलेल्या आकृतीचे याप्रमाणे दोन भाग करू शकतो. आपण याला भाग 1 म्हणूया आणि याला भाग 2 म्हणूया. म्हणजेच या उरलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ हे भाग 1चं क्षेत्रफळ आणि भाग 2चे क्षेत्रफळ यांच्या बेरजे इतकं असेल. आता उरलेल्या आकृतीचं क्षेत्रफळ एचा वर्ग वजा बीचा वर्ग आहे. चला आता सर्वप्रथम आपण भाग 1चं क्षेत्रफळ काढूया. भाग 1 हा आयत आहे ज्याचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असते. इथे लांबी ए वजा बी आहे आणि रुंदी ए आहे. त्याच्यामुळे आपण ए वजा बी गुणिले ए असं लिहिलं. त्याचप्रमाणे भाग 2चं क्षेत्रफळ जो पुन्हा एक आयतच आहे ते ए वजा बी ही लांबी गुणिले बी असं येईल. तर आता आपण या दोन्हींमधून ए वजा बी सामायिक घेऊ शकतो आणि म्हणून मग कंसात उरेल ए अधिक बी आणि आपल्याला नेमकं हेच हवं होतं. अशा प्रकारे आपण एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर ए वजा बी गुणिले ए अधिक बी या नित्य समानतेची भौमितिक सिद्धता पाहिली आहे. आता आपण ए आणि बीच्या काही किमती घेऊन याचा पडताळा करून पाहूया. समजा एची किंमत 8 आहे आणि बीची किंमत 3 आहे. आता आपल्याकडे 8 बाजू असलेला चौरस असल्यामुळे त्याचं क्षेत्रफळ 8चा वर्ग म्हणजेच 64 असेल. आता आपण इथे बी ही लांबी घेऊया जी या उदाहरणात 3 आहे. त्यामुळे उरलेली लांबी 8 वजा 3 म्हणजेच 5 असेल. इथे पुन्हा 3 बाजू असलेला लहान चौरस तयार होतो असा, ज्याचं क्षेत्रफळ 3 गुणिले 3 म्हणजेच 9 असेल. आता आपण ही उरलेली आकृती मिळवण्यासाठी हा चौरस काढून टाकू, ज्याचं क्षेत्रफळ आता 64 वजा 9 म्हणजेच 55 असेल. आता पुन्हा आपण याचे दोन भाग करूया. हा एक आयत आणि हा दुसरा आयत. या उरलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ या दोन भागांच्या क्षेत्रफळांची बेरीज आहे. समीकरणाची डावी बाजू म्हणजे उरलेल्या आकृतीचं क्षेत्रफळ जे आहे 55 आणि ते बरोबर आहे भाग 1 आणि भाग 2 यांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकं. तर डावी बाजू आहे 55 आणि उजवी बाजू आहे भाग 1चं क्षेत्रफळ जे 5 गुणिले 8 आहे, कारण या आयताची बाजू 5 आणि 8 आहे, अधिक हिरव्या आयताच्या बाजू म्हणजे 5 आणि 3. तर 5 गुणिले 3, 5 गुणिले 8 असेल 40 अधिक 5 गुणिले 3 बरोबर 15 आणि त्याच्यामुळे उजवी बाजूसुद्धा येते 55 आणि म्हणून डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहेत आणि अशा प्रकारे आपला पडताळा पूर्ण झाला.